तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन कथा. कथा आहे 21 वर्षाच्या आशुतोषची आणि त्याची काकू 39 वर्षाची सुनीता. तुमचा वेळ न घेता आशुतोषची कथा त्याच्या तोंडी सांगतो. नमस्ते मित्रांनो, मी आशुतोष, वय वर्ष 21. मी सध्या डेअरी डिप्लोमा शेवटच्या वर्षात आहे. माझी उंची, रंग, तब्येत एकदम मस्त आहे. सर्वांशी आदराने वागणं आणि प्रेमाने बोलणं करत असतो. मागच्या वर्षापर्यंत मी साहजिक बाकीच्या पोरांसारखा पोरांसारखा. पण कोणाला न आठवता बस मूड झाला किंवा एकटा असलो की पॉर्न व्हिडिओ चालू करायचो आणि बुल्ला उठवायचो आणि पटकन पाणी काढायचो. पॉर्न व्हिडिओ फक्त बुल्ला उठवायला बघायचो. मग तो कोणाचा आहे आणि कोणाचा नाही, कोण कोणाला झवतंय हे बघत नव्हतो. पण सर्व काही बदललं ते माझ्या काकूमुळे. माझ्या काकूचं नाव सुनीता आहे. काकूचं वय सध्या 39 आहे. मी असा ओव्हर काय म्हणणार नाही की तिचं वय 39 असूनही ती 30-32ची दिसते. काकू सुंदर आणि संस्कारी मात्र नक्की आहे. 34चे बॉल, 32ची कंबर आणि 36ची गांड. माझा काका जवळपास 50शी गाठत आला आहे. त्याला कीर्तनाचं लय नाद आहे. शेत आणि कीर्तन एवढंच काकाला दिसतं. आम्ही सगळे सोबत एकाच घरात राहतो. आजी, पप्पा, आई, मी, काका, काकी आणि काकाचा मुलगी जी 16 वर्षाची आहे. शेती हाच आमचा व्यवसाय आहे. घरापासून शेत थोडं लांब आहे. रानात जर काही काम असेल तर सगळे जोडीने कामाला जातात. माझा आणि काकूचा बऱ्यापैकी जमत म्हणून काम वाटून आलं की ते काम काकू आणि मी करत असो. माझ्या मनात काही महिन्यांपूर्वी काकूबद्दल अजिबात काहीच नव्हतं. कोणताही वाईट विचार नव्हता. काकूंचं आणि माझं असं जमत होतं की काय आणायचं असेल, काय नाही, ह्या त्या सगळ्या गोष्टी मलाच सांगत. तर झालं असं की पावसाळा सुरू झाला आणि एक दिवस काकू म्हणाली, "अरे आशू, चल जरा गावात जाऊन येऊ." मी, "जाऊ ना काकी, काय आणायचंय सांग." काकू, "थोडं सामान आणायचं आहे." मी आणि काकू गावात गेलो. पहिले आम्ही थोडा किराणा घेतला, मग बेकरीमधून खायला घेतलं आणि निघालो. निघताना काकू म्हणाली, "आशू, जाताना कपड्याच्या दुकानाकडे चल." मी काकूला कपड्याच्या दुकानाकडे नेलं. मी विचारलं, "मला कपडे घेत आहेस की काय?" "अरे, तुझ्या काकाला अंडरवेअर घ्यायची आहे. पावसामुळे वाळत नाही. तुला काय घ्यायचं असेल तर सांग मला." म्हणलं, "नाही गं, असंच बोललो." आम्ही कपडा बाजारात गेलो. एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि कपड्याच्या दुकानात गेलो. काकाला अंडरवेअर घेतली आणि दुकानातून बाहेर पडलो. बाईककडे जात असताना लेडीज अंडरगार्मेंटचं दुकान दिसलं आणि काकू म्हणाली, "ए आशू, जरा त्या दुकानात जायचं आहे." मी, "हां, जाऊन ये मग, मी आहे इथेच." काकी बोलली, "चल ना, एवढ्या पिशव्या एकट्या कशा सांभाळणार?" मी बोललो, "अगं, ते लेडीज दुकान आहे." ती बोलली, "तू काउंटरवर थांब." मी म्हटलं, "बरं." मी आणि काकू त्या लेडीज दुकानात गेलो. काकू आत गेली आणि मी काउंटरपाशी थांबलो. मोबाईल काढला आणि मोबाईल पाहायला लागलो. मला नजर वरती करून वाटत नव्हतं म्हणून मोबाईल बघत होतो. कारण सगळीकडे ब्रा, निक्कर, गाऊन, परकर असे अडकवले होते. आता किती पण केलं, काहीही केलं तर नजर किती वेळ लपवणार. म्हणून मी ब्रा, निक्कर पाहायचं ठरवलं आणि नजर वर केली तर सरळ नजर काकू जिथे उभी होती तिथे गेली. पण नजर पण अशा वेळी गेली की काकू निक्करवरती धरून बघत होती. कदाचित ती तिच्या मुलीला निक्कर घेत होती, कारण ती फुल निक्कर होती. मग असंच मी चोरून चोरून बघत होतो. काकूनी त्या 2 निक्कर घेतल्या आणि नंतर ती त्या बाईकडे गेली तर म्हणाली. मग त्या बाईने खालून एक बॉक्स काढला. त्यातून तिने व्ही शेपवाली निक्कर काढून काकूला दाखवू लागली. काकू पण त्या निक्कर निरखून पाहत होती. त्या इंग्लिश कलरच्या होत्या आणि फ्लावर्स असलेल्या प्रिंटेड निक्कर होत्या. तिथे मला काय झालं काय माहीत. मी पहिल्यांदा काकूला तशा नजरेने पाहिलं आणि त्या निक्करमध्ये काकू कशी दिसत असेल हे डोळ्यासमोर आणलं. काकूचं आवरलं आहे हे लक्षात येताच मी परत मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केली. त्या बाईनी
पिशवीत निक्कर टाकून आणल्या. काकूने पैसे दिले आणि आम्ही दुकानाबाहेर पडलो. मी, काकू अजून काय खरेदी करायची आहे का? नाही, झालं सगळं. मी, निघायचं का मग? हो, चल ना. आम्ही निघालो. पण रस्त्याने फक्त काकू आणि काकूने घेतलेली निक्कर याचा विचार येत होता. असं का होत होतं कळत नव्हतं. आम्ही 3 वाजता गेलो तर 4:30ला घरी आलो. असं मी माझ्या रूममध्ये गेलो आणि गुगलला वेगवेगळ्या निक्कर सर्च केल्या. इमेजमध्ये मला वेगवेगळ्या निक्कर घातलेल्या बाया, मुली आणि बाजारात वाकलेली बाई की तिची निक्कर लाईन दिसते असे फोटो आले. ते पाहून माझा बुल्ला कडक झाला आणि मी मूठ मारायला बाथरूममध्ये गेलो. फोटो बघत हलवत होतो, पण नजरेत समोर फक्त काकू येत होती. त्या दिवशी थोडक्यात मी काकूच्या नावाची मूठ मारली असं झालं. रात्री सगळे जेवण करायला बसलो. आता माझं लक्ष नुसतं काकूवर होतं. तिच्या कोणत्या भागाचं दर्शन होईल हे बघत होतो. पण तसं काय दर्शन झालं नाही. जेवण झाल्यावर थोडा फिरून आलो आणि रूमवर गेलो आणि नेटवर काकू सेक्स एवढंच सर्च केलं तर खूप सारे कथा आणि व्हिडिओ आल्या. मी जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत ते वाचल्या. सकाळी 5 वाजता उठायचं असतं. इथे तुम्हाला सांगायचं राहिलं की आमच्याकडे 8 गाया आहेत आणि त्यांचं सकाळी दूध काढायची पाळी माझी आणि काकूची असते आणि रात्री पप्पा आणि काका. मी 5चा अलार्म लावलेला असतो, पण रात्री जागरण झालं होतं म्हणून मला जाग आली नाही. तर काकू मला उठवायला आली. दार वाजवून तिने मला उठवलं. मी डोळे चोळत दार उघडलं आणि काकूबरोबर गोठ्यात निघालो. डोळ्यावर झोप होती, पण काकूला पाहून झोप उडालेली. काकूनी साडी उचलून वर खोचली होती. काम करताना काकू साडीवर खोचते हे काय नवीन नव्हतं. पण आज माझं लक्ष काकूच्या त्या गोऱ्या पायांवर गेलं होतं. गायांना वैरण टाकून झाली आणि आम्ही धारा काढायला बसलो. गाईच्या एका बाजूला काकी आणि दुसऱ्या बाजूला मी. दूध काढताना माझं सगळं लक्ष काकूच्या उघड्या पायावर होतं. जसं धार काढून झाली अन काकू उठली, उठताना काकूची साडी अजून थोडी वर गेली आणि तिच्या मांसल मांड्या मला दिसल्या. थोडं कमी पडलं नाही तर काकूची पुच्ची मला दिसली असती. धारा काढता काढता माझा बुल्ला कडक झाला होता. कसा बसा बुल्ला ॲडजस्ट करत होतो. सगळं काम आवरताना आणि आम्ही आमच्या आवरल्याला गेलो. आता मी पूर्ण काकूचा वेडा झाला होतो. जमलं तर काकूला झवायचं, नाहीतर तिच्या फिगरचं नयन सुख घ्यायचं असंच माझं ठरलं होतं. असेच दिवस जात होते. मी काकूला सेक्सी नजरेने पाहायचो. कुठे तिच्या शरीराला स्पर्श करायचा, भेटला तर करायचा, असेच माझे विचार होते. आमच्या धुतलेले कपडे घराच्या पाठीमागे वाळत टाकलेले असतात. तिथे जाऊन मी काकूच्या निक्करचा वास घ्यायचो आणि बाथरूममध्ये येऊन मूठ मारायचो. पण वालाणीवरून निक्कर काढून हातात घेत नव्हतो. असेच काही दिवस गेले. एका दिवशी झालं असं की काकूचा भाऊ गाडीवरून पडला होता आणि त्याला भेटायला जायचं होतं. आता काकूला कुठेही जायचं असेल तर ती माझ्याच बरोबर असायची. काकूचं माहेर आमच्यापासून 30-35 किलोमीटरवर होतं. सकाळी बाईकवर आम्ही निघालो. बोलत बोलत चाललो होतो. एक 10-15 किलोमीटर गेलो असून तर काकू म्हणाली, गाडी थांबव रे आशू. मला वाटलं तिला लघवी करायची असेल, तर झुडूप बघून मी गाडी थांबवली. काकू उतरली आणि झुडपात गेली. जाताना पर्समधून रुमाल घेऊन गेली आणि 5 मिनिटांनी आली. येताना रुमाल नव्हता. मी विचारलं नाही. निघाल्यावर काकू म्हणाली, आशू, मेडिकल दिसल्यावर थांबव जरा. का ग काकू, काय दुखतंय का? नाही, काम आहे. मी जास्त काहीच विचारलं नाही. पुढे गेल्यावर एका मेडिकल दिसलं आणि तिथे गाडी थांबवली. काकूला काय घ्यायचं आहे सांग ना मला, मी आणतो. नाही, आणते मी. काकू मेडिकलमध्ये गेली आणि काळ्या कॅरीबॅगमध्ये काहीतरी घेऊन आली. मला लगेच क्लिक झालं की काकूने सॅनिटरी पॅड घेतलं असेल. म्हणजे काकूला पाळी आली होती
आणि मगाशी तिने रुमाल पुच्चीला लावला होता. काकू गाडीवर बसली आणि आम्ही निघालो. आता मला नक्की माहिती होतं की काकू गाडी थांबवायला सांगणार आणि तसंच झालं. काकूनी गाडी थांबवायला लावली कारण तिला रुमाल काढून पॅड लावायचा होता. मी गाडी अशा ठिकाणी उभी केली जिथे झुडूप होतं. पण काकू त्या झुडपात आत गेल्यावर मला आरशात सगळं दिसलं. अशी गाडी थांबवली होती. काकूने पहिली साडी वर केली. नारंगी निक्करमध्ये काय दिसत होती. काकूची गाण तुम्हाला सांगतो. मग काकूने निक्कर खाली केली. पहिल्यांदा कोणत्या तरी बाईचा बोचा असा मी ओपन पाहिला होता. गाडीवर माझा बुल्ला कडक झाला होता. काकूने पटकन रुमाल काढून टाकून दिला आणि पॅड लावलं आणि जोरात वर निक्कर केली. तिच्या आवरलेलं बघून मी लगेच दुसरीकडे बघितलं. काकू येऊन बसली आणि आम्ही निघालो. अंतर आता थोडंच राहिलं होतं. माझी खूप इच्छा झाली काकूला यावर बोलायचं, पण हिंमत येत नव्हती. पण हिंमत करायचीच होती. काकूलाही माहिती होतं की मला कळलं आहे तिला पाळी आली आहे. मी वेळ न घालवता काकूला म्हणालो, काकू घर जवळ आलं होतं, तिथेच चेंज केलं असतं. काय रे आशू? काकू तुला माहिती आहे का? काय सांग ना. अगं पॅड ग. तुला बरंच रे माहिती. ती हसायला लागली. काकू मी एवढा लहान राहिलो आहे का आता? हो ना, बराच मोठा झाला तू, चेष्टा करत बोलत होती ती. बोलता बोलता काकूचं घर आलं. काकू सगळ्यांना भेटली, गप्पा झाल्या, जेवण झालं. मग आम्ही 5 वाजता निघालो. आभाळ आलं होतं म्हणून लवकर घर गाठायचं हे ठरवलं. घराच्या जवळजवळ आल्यावर पाऊस लागला. मी आणि काकू थोडे भिजलो होतो. 2 दिवस आमचं नॉर्मल रुटीन चालू होतं. पण ह्या 2 दिवसात काकू माझ्याकडे आणि मी काकूकडे बघताना दोघांकडून एक स्माईल यायची. एका दिवशी झालं असं की आई रानातून आली, म्हणाली, आशू गुरांना मका आणायला गेल्यावर काकूला घेऊन ये. तुझ्याबरोबर का नाही आली? आई, अरे मला स्वयंपाकाचं बाकीचं बघायचं होतं आणि तिचं थोडं काम राहिलं होतं. पण गवत काढणे म्हणाली, कोणी येईल त्याच्यावर बरोबर येते मी, घाबरू नकोस. मी बरं म्हणालो. 5 वाजले होते. आभाळ भरायचं लागलं होतं म्हणून मी निघालो रानात. शेतापाशी जायचा आधी पाऊस चालू झाला. मी भिजलो. रानात आमची एक खोली आहे. तिथे आम्ही धान्य स्टोअर करतो. गाडी तिथपर्यंत जात नाही. मी गाडी बाजूला लावली आणि भिजत खाली गेलो. शेतात मला काकू दिसली नाही. मी पळत खोलीपाशी गेलो. तिथे गेलो तर खोलीबाहेर मला काकूची चिखलानी भरलेली चप्पल दिसली. म्हणजे काकू आतच होती. दरवाजाकडे जाताना पाहिले, खिडकी लागलेली आहे. खिडकी थोडीशी तुटलेली आहे. खिडकीतून डोकावून बघितलं तर असा करंट बसला की काय सांगू नी काय नाही. HD बिप्यापेक्षा भारी दिसला. धान्याच्या गोण्याला टेकून कोपऱ्यात काकू खाली बसली होती. साडी वर केली होती आणि चॉकलेटी निक्कर गुडघ्यापर्यंत खाली केली होती आणि पुच्ची चोळत होती. शाट नसलेली काकूची पुच्ची बघून माझा बुल्ला टन टन उभा राहिला. भिजलो असलो तरी गरम वाटायला लागलं. काकू पुच्ची चोळत होती म्हणजे ती आत्ता चालूच होती. तिला वाटलं असेल की आता पावसात कोण येणार. काकू पुच्ची चोळत असताना काय चेहरा करत होती, एकदम कामुक. मला संधी मिळाली होती. विचार केला की काकूला या अवस्थेत पकडायचं आणि झोन काढायची. मी वाट बघत होतो की काकू कधी पुच्चीत बोट टाकून आत बाहेर करायला सुरुवात करते. 2 मिनिटांनी काकूने बोट टाकलं आणि जोरात आत बाहेर करू लागली. काकूच्या गाडीने जोर धरला आणि मी दरवाजाकडे गेलो. पण दरवाजा लावला होता. ढकलला तर काकू निक्कर वर घेऊन साडी खाली करून येईल. मी परत खिडकीकडे आलो आणि खिडकीत जोरात ढकलली आणि काकूला आवाज दिला, ए काकू, काय करत आहेस तू? काकू गडबडली, खूप घाबरली. वरून पाऊस चालू होता.
पत्र्याचा आवाज येत होता. काकूला कळलं नाही की आवाज कुठून आला. तिने पटकन उभं राहिली आणि साडी खाली केली आणि निक्करवर ओढून दरवाजा उघडला. माझ्याकडे आली. दरवाजात मला बघून ती जरा नॉर्मल झाली. म्हणजे दुसरं कोणी नाही बाहेरचं, आशूच आहे. काकू, अरे आशू, मी बोललो. काकू, हे काय करत होतीस तू? मी काकू एकदम गडबडली होती. काकू गप्प झाली. तिला कळलं की मी पाहिलं आहे. काकूला काय बोलावं हे कळत नव्हतं. काकू खाली बसली, पोत्याला पोत्याला टेकून. मी जाऊन तिच्यासमोर बसलो. काकू नजरवर करत नव्हती. मी काकूचे दोन्ही हात हातात घेतले आणि विचारलं, अगं काकू, काय झालं तुला? काय करत होतीस? माझ्या जागी दुसरं कोण आलं असतं तर काय झालं असतं? काकू काय बोलत नव्हती. मान खाली घालून बसली होती. मी तिला बोललो, बोल ना, तू मला पुतण्या मानतेस की मित्र? तर काकू काहीच बोलायला तयार नव्हती. मी उठून निघायचं नाटक करायला लागलो आणि काकूनी हात पकडला. उठू दिलं नाही. मग बोल तरी. आशू, काय सांगू तुला? तुला माहिती आहे मी काय करत होते. तेवढा मोठा तर नक्कीच झाला आहेस तू. काकू माझ्या लवड्याकडे बघत बोलत होती. पण काकू, हे घरात आणि काकाबरोबर करायची गोष्ट आहे. तुला समजत आहे की काकाबरोबर करायची गोष्ट आहे, पण तुझा काका. मी म्हणलं, काकाचं काय? काकाला आहे का वेळ? माझा बुल्ला अजून कडक होता. तो पॅन्टमध्ये दिसत होता. हे काकूंनी परत एकदा पाहिलं. काकू आधीच गरम होती. काकू, तू माझा पुतण्या आहेसच, पण तुझ्याबरोबर माझी एक मैत्री पण आहे. प्लीज कोणाला काही सांगू नकोस. नाही ग, वेडी आहेस का? मी कशाला सांगेन? मित्र मानतेस तर तू मला काही पण शेअर कर आणि मदत मागत जा. काकू टक लावून मला ऐकत होती. मला तिच्या मनातलं कळलं की ती विचारत आहे की मी पुढे काहीतरी म्हणावं. मी वेळ न घालवता काकूच्या ओठांवर एक किस दिलं. काकू लाजली. मला तिचा इशारा कळला. मी काकूचा चेहरा पकडला आणि किस करायला लागलो. काकू विरोध करत नव्हती, पण साथही देत नव्हती. जेव्हा मी काकूच्या मानेला चाटायला लागलो, तसं काकूनी तिचा दोन्ही हात माझ्या केसात फिरवले आणि मला चुंबन करायला सुरुवात केली. 4-5 मिनटं तिच्या मानेला, कानाला चाटलं. काकूनी मला थांबवलं. काय झालं ग? ती खिडकी झाकून घे आधी. मी खिडकी झाकून आलो. उभा राहिल्यावरती माझा उभा राहिलेला बुल्ला काकूनी पाहिला. मी काकूपाशी आलो. आशू, माझ्यावर प्रेम कर. मला सगळ्या बाबतीत तुझा आधार हवाय. असं म्हणाल्यावर मी भुक्या वाघासारखा काकूवर तुटून पडलो. काकूची साडी काढली, ब्लाऊज काढला आणि परकर खाली सोडला. काकू फक्त निक्करमध्ये होती. काय माल दिसत होती. मी पण माझे सगळे कपडे काढले आणि काकूचा बॉल तोंडात घेऊन चोखू लागलो. मी वरती बॉल चोखत होतो तर काकू खाली एका हाताने माझा बुल्ला चोळत होती आणि एक हात केसात फिरवत होती. काकू मौन करायला लागली. आशू, किती गरम आणि मोठा झाला आहेस रे तू. मी, काकू, तुझ्यासाठी झाला आहे बघ. माझा बुल्ला किती मोठा झालेला आहे. काकू, आशू, मला मध्येच सोडून जाऊ नकोस काकासारखं. काकू, आजपासून तुला कधीच कोरडी ठेवणार नाही. मला पाहिलं की तुला पाझर फुटेल. असला भारी जवतो बघ तुला. ओ, असले शब्द वापरले की मी काकूला खाली झोपवलं. मी पहिल्यांदाच सेक्स करणार होतो. याआधी फक्त वाचलं होतं असं आणि असं करायचं. पण माझं असं कधी झालंच नव्हतं की काकूच्या पुच्चीला बुल्ला टाकतो. हे माझ्यासाठी एक मोठं स्वप्न होतं जे आज पूर्ण होत होतं. काकूला झोपवल्यावरती काकूची निक्कर काढली. तिच्या पुच्चीवरून नाजूकपणे हात फिरवला तर काकू शहारली. बोटांनी काकूची पुच्ची फाकवली. गुलाबी पाकळ्या बाजूला होत्या. मला भोग दिसलं. काही कथा वाचल्याप्रमाणे मी पुच्ची चाटायला लागलो तर मला एकदम बेकार चव आली. म्हणून मी डोकं बाजूला करायला गेलो तर काकूने डोकं पुच्चीवर दाबलं. काकू बोलली, आशू, भारी वाटतं रे. आता थोडा तिला मज्जा येऊ लागली होती.
म्हणून वरवर पुच्ची चाटू लागलो. थोडं चाटून झालं आणि काकू म्हणाली, आशू घाल आता, मी अजून थांबू शकत नाही. काकू सरळ झोपली आणि मला अंगावर यायला लावलं. मी तिच्या अंगावर पडलो. बुल्ला आत जायला बघत होता. काकूची पुच्ची ओली झाली होती म्हणून बुल्ला सटकन आत गेला. काकूने हात खाली नेत माझा बुल्ला पकडला आणि तिच्या पुच्चीवर घासून बरोबर भोकात सेट केला आणि काकू म्हणाली, आशू घाल आता, बिलकुल थांबू नकोस. काकूची पुच्ची ओली झाली होती त्यामुळे बुल्ला पटकन आत गेला. जसा बुल्ला आत गेला तसं काकूने मला जोरदार आवळून घेतलं. मी हळूहळू बुल्ला काकूच्या पुच्चीत पुढे मागे करू लागलो. माझ्या बुल्ल्याचं कातडं मागे पुढे करायला सुरुवात केली. वेगळाच आनंद भेटतो तो बुल्ला जेव्हा एखाद्या पुच्चीत जातो. जाताना माझा वेग वाढला. जरा सावकाश रे बाळा, असं ती बोलायला लागली. काकू, दोघांच्या पाण्याची पिचकारी सोबतच सोडू. काकू, लय दिवसांनी माझी भिजलेली आहे तुझ्या पाण्याने. 7-8 मिनिटं सलग तिला जाऊन काढल्यानंतर माझा पहिलाच टाईम असल्यापायी मी गळालो. काकू अत्यंत आनंदात होती. त्या दिवसानंतर आम्ही ठरवलं की जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही एकमेकांना असेच जाऊन काढू. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. कमेंटमध्ये आपले विचार मांडा आणि पुढची स्टोरी तुम्हाला कोणाबद्दल हवे हेही सांगा. धन्यवाद.